ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, ह्या समाजात काही लोक असं असतात की दुसऱ्यांचं निंदा करत असतात नेहमी। दुसऱ्यांचं निंदा केल्याशिवाय त्यांना समाधानच वाटत नाही। माझ्या मते असले निंदा करणारे लोक ज्यांच्या जीवनामध्ये आहे ते खरोखरच भाग्यशाली आहे असं म्हणतो। कारण निंदकापासून होणारे लाभच तसले आहेत। म्हणूनच आमचे संतांनी सुद्धा सांगितलं असेल की निंदक असावा शेजारी म्हणून। ते फायदे कुठले म्हणून तुम्ही जर विचारला तर बघा, पहिला फायदा कुठला आहे बघा। निंदक खताप्रमाणे काम करत असतात। खत तुम्ही बघितलं असेल, खत कचरा कुंडीतलं खत कसं असतं ते स्वतः एकदम घाण असून सुद्धा एखाद्या बीला किंवा एखादी रोपाला मोठी वृक्ष बनवून दाखवता येते। काय? कचरा किंवा खत। अगदी तसंच हे निंदक खताप्रमाणे काम करत असतात। कारण निंदकाच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये जिद्द वाढतंय। कशाचं? स्वतःच्या प्रगती करून दाखवायचं जिद्द वाढतंय। ज्याचे निंदक जास्त असतात तो जास्त प्रगती करू शकतो। हे काय साधी फायदा आहे। आणि निंदकापासून होणारे दुसरी अत्यंत मोठी फायदे म्हणजे निंदक स्वतः अहंकारी होऊन समोरच्या माणसाला किंवा समोरच्या माणसामध्ये अहंकार वाढू नये याची काळजी घेतात। अहंकार नष्ट करतात समोरच्याचे। तुम्हाला माहिती आहे अहंकार हे नाशाचं मूळ आहे। म्हणजे आमचा नाश रोखण्यास ह्यांनी मदत करतात। कोण? निंदक। हे दोन्ही काही साधी फायदे आहेत। आणि एवढे मोठे फायदे असताना आम्ही निंदकाचे द्वेष का करावे? मी म्हणतो निंदकाचे पूजा करावे मनोमनी। धन्यवाद।